आज आपण मिक्स पिठाचा हेल्दी असा नाश्ता करणार आहे. त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं 1 वाटी, 1 वाटी ज्वारीचं पीठ, बेसन पीठ, 2-3 चमचे तांदळाचं पीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, हिरवी मिरची घेतलेली आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हिरवी मिरची, लसूण, 1 चमचा जिरे फिरून घेऊ. वाटून झालेली आहे. आता हे टाकून घेऊ सगळे. 1-1.5 चमचा, पाव चमचा बेकिंग सोडा, 1 वाटी दही घेतलेले, बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची. आता हे मिक्स करून मळून घेऊ आपण हे पीठ. स्टीमर मध्ये पाणी तापायला ठेवून घेऊ. थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आपल्याला. हे छान लागतं. छान मळून झालेले असं घट्ट सरस ठेवायचं. हे तेल टाकून घेऊ अर्धा चमचा. स्टीमरला पण तेल लावून घ्यायचं. हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. सगळे आपले बॉल्स असे करून झालेले आहेत. आता हे आपण उकडण्यासाठी ठेवून देऊ. पाणी पण तापलेले. एक 10 ते 15 मिनिटासाठी आपण हे उकडून घेऊ. एक 10 मिनिटं झाली आहे. हे छान उकडते. आता बघू आपण. छान उकडले गेलेले आहे. हे आता आपण थंड करून घेऊ. आणि ह्याला छान एक तिळाची फोडणी देऊ. 1-2 चमचे तेल घेऊ. तुम्ही हे तळू पण शकता. खूप क्रिस्पी होतील तळल्यानंतर. असे फ्राय करूनच घेणार आहे मी हे. तरी पण छान लागतात आणि नुसते खाल्ले तरी छान लागतात. आतून पण बघा किती छान झालेले आहे. खूप मस्त झालेले आणि खूप चविष्ट लागतं हे. आपल्याकडे जे पीठ असतात ते आपण याच्यात टाकू शकतो. तेल तापलेले. आता मोहरी टाकून घेऊ 1 चमचा. एक अर्धा चमचा जिरे टाकून घेऊ. कढीपत्त्याची पानं, बारीक कापलेला लसूण आहे हा थोडा टाकून घेऊ. यात वरून जास्त मिरची मसाले टाकण्याची गरज नाही. आपण सगळं मळताना टाकलेलं आहे. त्यामुळे याची चव खूप छान लागते. लसूण छान परतले गेलेले आहे. छान सोनेरी कलर आलाय. आता आपण त्यात 1 चमचा तेल टाकून घेऊ. आता हे फ्राय करून घेऊ. छान फ्राय झालेले आहे. हे आता आपण गॅस बंद करून घेऊ.